मराठी माणसांची मराठी वाहिनी। नाशिकच्या नाक्यावर शांतिगिरी महाराजांची बॅनर्स, भक्त परिवाराची निर्णायक मतं महाविकास आघाडी आणि महायुतीला जड जाणार का? भाजपकडून लढतील अशा चर्चा सुरू होत्या। मात्र स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। तिकडून उमेदवारी मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून देखील त्यांनी प्रयत्न केले, पण कुठेच उमेदवारीची शाश्वती मिळत नसल्याचं पाहून त्यांनी शेवटी अपक्ष निर्णय घेतल्याचं कळतंय। नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे। यातच नाशिक लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून एक मोठं नाव चर्चेत आहे, ते म्हणजे स्वामी शांतिगिरीजी महाराज। स्वामी शांतिगिरीजी महाराज हे नाशिक छत्रपती संभाजीनगर या लोकसभेच्या मतदारसंघातून उमेदवार असतील अशी चर्चा होती। मात्र स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या जयबाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून नाशिकची लोकसभा ते निवडणूक लढवतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतील अशा चर्चा सुरू होत्या। मात्र या वावड्याच ठरल्या आहेत। युती आणि आघाडीतील इच्छुकांची भाऊगर्दी बघता स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी जवळपास अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून नाशिक शहर आणि विविध ठिकाणी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे होल्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। हे होल्डिंग मात्र सध्या चर्चेचा विषय बनत आहेत। शहरातील विविध ठिकाणी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून होल्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावण्यात आलेले आहेत। नाक्यावर हे बॅनर लावण्यात आले आहेत। या होल्डिंग्सवर नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज असं टॅगलाईन वापरत शांतिगिरी महाराजांचं प्रमोशन सुरू केलं आहे। त्यामुळे महाराज नाशिक लोकसभेत अपक्ष उभे राहतील हे जवळपास निश्चित झालंय। नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसर आणि ग्रामीण भागातील शिन्नर हायवेवर हे होल्डिंग्स पाहायला मिळत आहे।